येस. आता आपण पाहूया दुसरा प्रकार. एक पहिला प्रकार पाहिला आपण आयोनिक सॉलिड. आता दुसरा प्रकार पाहूत आपण कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. पहा काय नाव आहे याचं, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलंट कोणता सॉलिड, नेटवर्क सॉलिड. पहिला प्रकार पाहिला आपण आता आयोनिक सॉलिड, बरोबर आहे. आता दुसरा प्रकार चालू आहे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. नेटवर्क म्हणतात. आता यांचे आपण ज्या प्रकारे आयोनिक सॉलिड मध्ये आपण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणतो यांचे, तर याच्यामध्ये सुद्धा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे असतात, द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स याच्यात सुद्धा काय असतील पहा. द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर आयटम्स. आयोनिक सॉलिड मध्ये काय होते, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयन्स होते. तर आता याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर द आयटम्स. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतील याच्यामध्ये, आता आयटम्स असतात. आयन्स नसतात. पहा आयोनिक सॉलिड मध्ये काय होते, आयन्स कोणते होते, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, बट दे आर द आयटम्स. द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर in the covalent solid are the atoms. The next point, these constituent particles are linked by the covalent bond. याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, मागे म्हटलं तुम्ही तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड. these constituent particles are linked by or bonded by. हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाला लिंक्ड असतात. दीज कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर लिंक्ड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. कशाने लिंक्ड असतात, बाय हे कोव्हॅलंट बॉन्ड. यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. दीज कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर लिंक्ड बाय द कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो याच्यामध्ये, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कशामध्ये, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. दीज कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर लिंक्ड बाय द कोव्हॅलंट बॉन्ड. द कोव्हॅलंट बॉन्ड इज कसा असतो, स्ट्रॉंग असतो. Covalent bond, and it resulting into three-dimensional network. Three-dimensional एक काय बनवते, नेटवर्क बनवते. म्हणून याला काय म्हणतात, नेटवर्क सॉलिड. These constituent particles are linked by covalent bond. कशाने लिंक्ड आहे ते, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हे रिझल्ट यांचा परिणाम कशामध्ये होतो, रिझल्टिंग इनटू थ्री डायमेन्शनल नेटवर्क अँड फॉर्म्स ए जेंट मॉलिक्यूल. आणि हे फॉर्म्स अ जेंट मॉलिक्यूल. एक मोठा मॉलिक्यूल बनते, जेंट मॉलिक्यूल. फॉर्म्स काय करते, मोठा मॉलिक्यूल बनवते. द एंटायर क्रिस्टल इज ए सिंगल मॉलिक्यूल. सगळा एवढा मोठा जो क्रिस्टल असतो, द एंटायर क्रिस्टल म्हणजे पूर्ण क्रिस्टल सगळा एकच मॉलिक्यूल असतो. द एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल. एंटायर क्रिस्टल काय असतो, हे एकटा मॉलिक्यूल असतो, सिंगल मॉलिक्यूल असतो. आणि यांच्यामध्ये कसे असतात, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंग. द कोव्हॅलंट बॉन्ड्स आर कसे असतात, स्ट्रॉंग. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्ड्स आर स्ट्रॉंग. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग असल्यामुळे काय होतात, दे आर द हार्डेस्ट and incompressible. Due to the strong covalent bonding, they are hardest. ते खूप कठीण असतात, अतिशय काय असतात, हार्ड असतात ते. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज, त्यांना काय म्हणायचे, हार्डेस्ट. दे आर हार्डेस्ट खूप कठीण असतात ते, हार्ड असतात. दे आर हार्डेस्ट अँड कशामुळे हार्डेस्ट असतात ते, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळे. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग दे आर हार्डेस्ट अँड इनकॉम्प्रेसिबल. आणि यांना काय करता येत नाही, कॉम्प्रेस करता येत नाही. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे यांना काय करता येत नाही, आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. दाब देऊन यांना काय करता येत नाही, प्रेस करता येत नाही. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज इनकॉम्प्रेसिबल. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग. कशामुळे, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळे ते कसे असतात, हार्डेस्ट असतात अँड इनकॉम्प्रेसिबल. दे आर हार्डेस्ट अँड व्हॉट, इनकॉम्प्रेसिबल. दे आर जस्ट वी हॅव सीन इन आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड काय होते, गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर दोन्ही होते आयोनिक सॉलिड. तर आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत नाही, इलेक्ट्रॉन्स आर नॉट मुव्हेबल. अँड यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हार्डेस्ट असल्यामुळे काय असतं, पहिलं पाहूत आपण एमपी. द एमपी अँड बीपी मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, त्यामुळे काय होतो, यांचा हाय होतो. द एमपी अँड बीपी मीन्स व्हॉट, मेल्टिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट इज हाय. वाय, बिकॉज दे आर हार्डेस्ट. का, कारण ते कसे आहेत, हार्डेस्ट आहेत.
स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग असते यांच्यामध्ये. बॉन्डिंग कसं असतं कोव्हॅलंट बॉन्डिंग, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग. त्यामुळे ते कसे आहेत हार्डेस्ट आहेत आणि कसे आहेत इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे यांना प्रेस करता येतो का नाही येतो. यांचा MP आणि BP कसा असतो, MP and BP इज द हाय. द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे एकाच ठिकाणी असतो. ड्यू टू द लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन अँड इट इज नॉट मोबाईल म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरत नाही, मोबाईल होत नाही. आणि इलेक्ट्रॉन फिरत नाही त्याच्यामुळे ते कंडक्ट करणार का इलेक्ट्रिसिटी नाही करणार. ड्यू टू विच दे आर द नॉन कंडक्टर्स और दे आर द पुअर कंडक्टर्स. देअरफॉर दे आर द पुअर कंडक्टर ऑफ कोणाचे पुअर कंडक्टर असतात हे इलेक्ट्रिसिटीचे. they are the poor conductors of electricity. Why? Because the localized इलेक्ट्रॉन एकाच ठिकाणी लोकलाइज असतो. इकडे तिकडे इलेक्ट्रॉन मोबाईल होत नाही, फ्री इलेक्ट्रॉन राहत नाही. फ्री इलेक्ट्रॉन मीन्स द मोबाईल इलेक्ट्रॉन्स. ड्यू टू द इलेक्ट्रॉन फिरत नसल्यामुळे ते आर द पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते इलेक्ट्रिसिटीचे कसे कंडक्टर आहेत, पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. यांचे एक्झाम्पल्स यू नो दॅट द एक्झाम्पल इज द डायमंड इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. डायमंड यू नो द स्ट्रक्चर, इट इज द गेट मॉलिक्यूल. डायमंड इज कसा मॉलिक्यूल आहे, गेट मॉलिक्यूल आहे, बिग मॉलिक्यूल आहे, मोठा मॉलिक्यूल आहे डायमंड. अँड द अदर एक्झाम्पल्स यू नो दॅट बोरॉन नायट्राइड, डायमंड, बोरॉन नायट्राइड, क्वार्ट्स. The formula is SiO2, quartz. These are the examples of covalent network solid: diamond, boron nitride, quartz, and one more example, that is carborandum. So all these are the examples of what? Covalent network solid. What are the covalent network solid? The constituent particles are काय असतात यांचे atoms. These constituent particles are linked by, हे constituent particles are linked by, कशाने linked असतात, by covalent bond. These constituent particles are linked by the covalent bond. यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, covalent bond असतो. रिझल्टिंग इन, याचा परिणाम काय होतो, एक 3 डायमेन्शनल नेटवर्क बनवतो. 3 डायमेन्शनल, 3 डायरेक्शन मध्ये, 3 डायमेन्शनल, इट इज इन 3 डायमेन्शनल नेटवर्क फॉर्म्स ए गेंट मॉलिक्यूल आणि एक बिग मॉलिक्यूल बनतो. द एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल. पूर्ण क्रिस्टल जो असतो, एंटायर क्रिस्टल काय बनतो, एक सिंगल मॉलिक्यूल, एकटा मॉलिक्यूल बनतो एंटायर क्रिस्टल. द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग मुळे काय असतात, हे हार्डेस्ट आणि इनकॉम्प्रेसिबल असतात. दे आर कसे असतात, हे हार्डेस्ट अँड कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल. वाय? ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग इतका स्ट्रॉंग असतो की त्यामुळे ते एवढे स्ट्रॉंग हार्ड बनतात. या प्रकारे डायमंड कसा असतो, हार्ड असतो. दगड असतो ना हार्ड, असं कठीण, तशा प्रकारे हार्ड असतात आणि इनकॉम्प्रेसिबल असतात. MP आणि BP, यांचा MP आणि BP कसा असतो, हाय असतो. लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन इकडे तिकडे लोकल फिरत नाही. ड्यू टू द लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन अँड नॉट मोबाईल. इलेक्ट्रॉन मोबाईल होतो का, मोबाईल होत नाही, इलेक्ट्रॉन फिरत नाही. त्याच्यामुळे दे आर द पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी और दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड हे सगळे काय, ते बॅड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी. द एक्झाम्पल्स आर डायमंड, बोरॉन नायट्राइड, क्वार्ट्स. आपण आताच पाहिला, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, अँड द थर्ड वन दॅट इज द 3 प्रकार पाहिले होते आपण क्वार्ट्सचे. द फोर्थ एक्झाम्पल दॅट इज द कार्बोरॅन्डम. द फोर्थ एक्झाम्पल कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचा चौथा एक्झाम्पल कोणता, दॅट इज द कार्बन ओनली कार्बोरॅन्डम. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, कोव्हॅलंट सॉलिड्स. सो व्हॉट आर कोव्हॅलंट सॉलिड्स? The constituent particles are atoms. Constituent particles यांच्यामध्ये काय असतात, atoms असतात. This point is important. These constituent particles are linked by, हे constituent particle linked आहेत, कशाने linked आहेत, by covalent bond. रिझल्ट, याचा परिणाम कशामध्ये होतो, ते एक 3 डायमेन्शनल नेटवर्क बनवतात. 3 दिशेमध्ये, 3 डायरेक्शन मध्ये नेटवर्क बनवतात अँड फॉर्म्स ए गेंट मॉलिक्यूल. आणि ते फॉर्म करतात, काय फॉर्म करतात, दे फॉर्म्स अ बिग मॉलिक्यूल, गेंट मॉलिक्यूल. एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल. सगळ्याचा सगळा क्रिस्टल किती मॉलिक्यूल असतो, एक सिंगल मॉलिक्यूल. स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग मुळे ते काय असतात, हार्डेस्ट अँड इनकॉम्प्रेसिबल असतात. स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगचा परिणाम काय होतो, ते हार्ड बनतात, हार्डेस्ट बनतात आणि कसे बनतात, इनकॉम्प्रेसिबल. ड्यू टू कशामुळे, ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग. लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन इकडे तिकडे लोकल होत राहतो का, नाही होत. ड्यू टू लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन अँड नॉट मोबाईल. इलेक्ट्रॉन इज नॉट मोबाईल. इलेक्ट्रॉन मोबाईल राहत नाही, त्याच्यामुळे ते आर काय, दे आर द पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. यांचे एक्झाम्पल्स पाहूत आपण, डायमंड, बोरॉन नायट्राइड, क्वार्ट्स, कार्बोरॅन्डम,
carborundum. So these are the examples of the what covalent network solid. These are which is called as, it is called as covalent network solid. Diamond, boron nitride, quartz, and what? Carborundum. Diamond, boron nitride, quartz, and what? Carborundum. Quartz means what? Formula SiO2 quartz. Boron nitride, boron that is B, nitride N2, and carborundum, this is the diamond. So all these are the examples of covalent network solid. So in this way we have finished the two types of crystalline solids. First one is the ionic solid, and second one is the what? Covalent network solid. The third type we will see tomorrow. That is the which one? Molecular solid, and the fourth one, that is the तिसरा मॉलिक्युलर सॉलिड आहे आणि चौथा मेटॅलिक सॉलिड. अशा प्रकारे 4 प्रकार आहेत सॉलिडचे. विल सी इट लेटर ऑन. ओके.